नमस्कार मित्रांनो, कोकणची पुण्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषिकेश तिले तुमचं खूप सारं स्वागत करते. तर मंडळींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला की भात लावण्याची वगैरे व्हिडिओ बघितला, त्याच्यावर देखील तुम्ही भरभरून प्रेम देखील दिलास. पण आता जो शहनीला वेळ इल्या ती म्हणजे भात कापण्याची वेळ इल्या आणि आजपासून सुरुवात करतो आम्ही भात कापूसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कशा प्रकारे भात कापतात आणि आपला भात कसा. आपला भात अजित तृप्ती होता आणि भात देखील खूप चांगला येईल यंदा, व्यवस्थित आहे, म्हणजे पडला वगैरे नाही खाली, मेन गोष्ट म्हणजे. आणि आता बघूया, भात कापूक सुरुवात तर करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये खूप सारं मजा येणार आहे आणि व्हिडिओच्या दाखवण्याचं एकच उद्दिष्ट आहे की जे काय आपली मुंबईत माणसं आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, त्यांना एक आपली जुनी आठवण, त्यांनी देखील शेती वगैरे केलेली असतात, तर त्यांना देखील त्यांची जुनी आठवण परत जागृत व्हावी, ह्याच या मागचं उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचं देखील खूप आनंदी घ्यावा आणि कमेंट करून देखील सांगा व्हिडिओ कसा वगैरे झाला आहे. तर चला, आपण जा वर्षभर धान्य खाणार आहोत, जा भात आपण खाणार आहोत आणि आपण भात जे काय कष्ट वगैरे केले त्याचा जा आता भात कापण्याची सुरुवात करतो आपण. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपण भात कापूक सुरुवात करूया. तर मंडळींनो, ह्या असा आमचा अजित तृप्ती भात खूप सुंदर असा यंदा पिकला, कारण यंदा पाऊस जास्त होतो तरी पण व्यवस्थितरित्या पिकला. याचा आमचं नशीब म्हणा पाया. ह्या असा मित्रांनो अजित तृप्ती भात. आणि यंदा आम्ही भात झोडणीची मशीन हा, कारण गेल्या वर्षीपासून आपण भात झोडणीची मशीन वापरता, कारण या पावसाचं काय सांगू शकत नाही, कारण निसर्ग देखील साथ देत नाही व्यवस्थित. कधी पडत काय सांगता येऊचं नाही, त्याच्यामुळे आम्ही मशीनच्या साहाय्याने झोडणी करता भाताची. ह्याच्या आधी आपण डायरेक्ट अशी पेंडी घेऊन झोडायचं, कारण तेव्हा आपलं यूट्यूब चॅनल देखील नव्हतं. जर असतं तर तुमका बघू देखील मिळालं असतं चॅनलवरती आपल्या. पण यंदा आपण मशीन आणली आहे, ते मशीनच्याद्वारे आपण भात झोडणी करणार आहोत. तर मंडळींनी शेवटपर्यंत ब्लॉग देखील बघा, खूप भारी असणारा, कारण यंदा आपला जर ह्या भात हा तर दोन प्रकारचा, अजित तृप्ती आणि कोमल, असं दोन प्रकारचा आपला भात हा. आता कापूक तर सुरुवात करतो. आता बघूया, पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा, जेणेकरून आपले जे काय व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील, नोटिफिकेशन देखील येत. त्यासाठी कोकणची पुण्या या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब देखील करा आणि भरभरून प्रेम देखील द्या. ह्या असं आमचं सुंदर असं भात. त्या ठिकाणी आमचे 5 कोपरे आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी आमचे 10 कोपरे आहेत. असं आमचे अजून थोडे पाड कोपरे आहेत. नंतर भैमुख काढूचं, नंतर नाचणं देखील आहे, त्याचे देखील तुमका व्हिडिओ बघूक मिळतले. तर मंडळींनो, आमचा आता भात कापूक आम्ही सुरुवात करता. तुम्ही देखील मंडळींनो जर शेतीचा आनंद घेतला असाल आणि तुम्ही देखील गावातले असाल, तुमच्या तिकडे कशा प्रकारे शेती केली जाता आणि कशा प्रकारे कापलं जाता, आणि ह्या सगळ्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा. आणि ह्यो व्हिडिओ कसो हा हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा कसं, म्हणजे तुमचं भरभरून देखील प्रेम द्या, कारण आपल्या ज्या व्हिडिओमध्ये नवीन आपलं चॅनल आहे त्याच्यामुळे खूप सारे चुका असू शकतात, सांभाळून घेवा. आणि सांगा जर काही चेंज करायचे असतील व्हिडिओच्या माध्यमातून तर प्रयत्न करू आपण. आणि जरा व्हिडिओ लेट आहेत, कारण जरा आता शेतीची कामं चालू आहेत. शेतीची कामं झाल्यानंतर आपले व्हिडिओ लवकर अपलोड होणार आपल्या चॅनलवरती. तर तुम्ही पण आनंद घ्यावा, आता लेट झालो तरी. तर मंडळींनो, हे जे खालती कोपरे आहेत, हा भात असा तर आपला कोमल भात हा खूप भारी आहे, बारीक तांदूळ आहे, अजित तृप्तीसारखाच आहे. कारण यंदाच आम्ही तर कोमल भात घेतला आणि त्याचं देखील अनुभव घेतलो. तर भात असा शेवणीसाठी पण आणि पीक धरण्यासाठी खूप मस्त व्यवस्थित आहे. आणि यंदा नाराज होण्याची गरजच नाही, कारण यंदा शेती ही खूप सुंदर अशी पिकली आहे आपले. तर मंडळींनो, हे असत आमचे कोपरे. तर आता भात कापूक सुरुवात करता. भेटा लगेचच नाश्ता करू, आता बसू आम्ही थोड्या वेळात. तर नाश्ता करताना व्हिडिओ ब्लॉग चालू करूया. तोपर्यंत तुम्ही देखील व्हिडिओचा आनंद घ्यावा, असेच राहा. तर मंडळींनी शॉर्ट व्हिडिओ करत होता, तर क्लिप व्यवस्थित वाटली, क्लिअरिटी जरा चांगली वाटली, म्हणून तुमका देखील दाखवूया व्हिडिओच्या माध्यमातून भात आपला. तर मंडळींनो, अशा प्रकारे आम्ही 2 कोपरे कापून झालेत. हे बघा, उदास झाली आहे, हे बघा असं सुकत घातला.
आणि या पावसाळ्याच्यानं आमच्या मंडप केला ना. चला नाश्ता करू का? नाश्ता काढ आपलं. चल हो, एक कोपरो तो एक कोपरो. आता एक कापणाने घरी जाणार. इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी हा उपवास हा संकष्टी आहे खरा. हा संकष्टी असल्यामुळे उपवास असल्यामुळे केळी अजून खूप हा. कसरुंडे पण 90% चांगले आहेत, भारी आहेत. अशा प्रकारे आपले झाले आहेत 4 कोपरे तर झालेत. आणि आज आपलं नवीन मेंबर येईल. आज सुट्टी असल्यामुळे आज भात कापूक मिळतले. आता आपले हे लास्ट 3 कोपऱ्याकडे ह्या साईडचे 3 कोपरे रावलेत. आणि ह्या दुसरा भाता ह्या कोमल काहीतरी भाता, या दुसरा अजित तृप्ती भात. हे अजित तृप्ती आहे बघा. आणि ह्या कोमलचं हे कसा भाता तुमका दाखवते. बारीक येतात काय रे बाबा बघा असा भात येतात. यंदा भाता खूप चांगली आहेत. तर बघूया आता सुरुवात करूया कापूसाठी. नंतर झोडताना तुमका व्हिडिओ बघू मिळतलोच. हे बघा हे उंदीर मामाने नुकसान बघा कसं केल्याने. हे बघा ही उंदीर मामांची की करामत आहोत. आणि केळली बहुतेक ती शेती याच कारणामुळे लोकांनी सोडून दिल्याने, उंदरांमुळे आणि केळड्यांमुळे. तर चला आता भात कापूक सुरुवात करूया. मंडळीनं ही असं आपली भात जोडणीची मशीन, त्याद्वारे आपण भात जोडता आहोत. कारण आपली ही मोठी मशीन नाही, पहिली ही पाय मारूची मशीन असता. एका आता आपण मोटार लावलेली आहे, त्याच्यामुळे ह्या मोटरच्या सहाय्याने आपली जी मशीन आहे ती का पाय मारूक नको. त्याच्यामुळे लवकर ह्या होता काम. कारण ह्याच्या आधी आपण हे जोडत होता, ह्या जे पेंडी घेऊन जोडत होता ते का 2 तास लागत होते. ह्या अर्धा ते पाऊण तासामध्ये होतं ते 3-4 कोपरे जोडून होतात. त्याच्यामुळे ह्या सोप्या पडतात. जरा कचरो पडता याच्यामध्ये भातामध्ये,
तो जरा साफ करूचो लागता, तेका थोडं जरा उशीर जाता. घोड्या की बाडा म्हटलंच तरी एकच फक्त त्रास एक वाटता की पेंडी झोडूचे जे हात वळतात ना ता जरा कमी झाला, कारण ह्या सोप्या एकदम काम. त्याच्यामुळे आता सगळे सरसकट सगळे शेतकरी आहेत ते ह्या मशीनीचाच वापर करतात जास्त करून. तर खूप चांगली अशी मशीन काढल्याने याचा वापर देखील खूप आमच्या म्हणजे ह्या कोकणात देवगड साईडला तर जास्त होता, वरती का आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे आम्ही ह्या मशीनीच्या साहाय्याने या भात जोडता. तुम्ही देखील या मशीनीचा वापर करत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मंडळीनं आपण जे काय शेती वगैरे करतात ना, जे शेतकरी आहेत ते मेहनत पण ना कष्ट पण आहेत खूप. तर मंडळीनं या ट्रॅक्टर वगैरे अवजारा निघाली आहेत, पण आपले जे बैल ते विकले जातात त्या काहीतरी ते दुःख वाटतं. कारण शेतीत जोपर्यंत बैल नाही हे येत नाही तोपर्यंत शेतीत देखील मजा नाही एवढी. कारण बैलाची शेती ती बैलाची शेती होती, त्याका मजा ती ट्रॅक्टरच्या शेतीक मजा नाही. करूचा म्हणून करूचा, कारण कोपऱ्यात घाण होता त्याच्यासाठी ह्या आता करूचा. कारण आता बैल ठेवले नाही, आमचे स्वतःचे देखील बैल आहेत, पण एक बैल मेलो त्याच्यामुळे आमका ट्रॅक्टर घेऊचो लागलो. आणि बैल मारण्याचं कारण म्हणजे काही लोक असतात जसे त्यांना बघवत नाही, तो धोंडो मारल्याने डोळ्यावरती, त्याच्यामुळे आपल्या एका बैलाचं डोळं फुटलेलो. मग तो कमकुवत होऊन तो जरा नंतर या झालं मेलो बैल. त्याच्यामुळे आपल्या ट्रॅक्टर घेऊचो लागलो. आणि एक बैल हा आपल्याकडे आणि गाई देखील आहेत. तर म्हणजे आपण बैलाची देखील शेती खूप भारी वाटतं एकदम करू, मशिनीपेक्षा तरी भारी वाटतं. वेळ जाता पण आनंद खूप भारी असतं त्याचं. तर बैल घेवा, बैलांनी देखील तुम्ही देखील शेती करा. ट्रॅक्टर या आज आणि उद्या आपल्या हाडांची माती करणारा एक दिवस, कारण ट्रॅक्टरने वाटतं आपल्या, पण त्रास देखील खूप भयानक होता. ही अवजारा जेवढी निघालीत चांगली तेवढी वाईटच. पण बैलाची शेतीत जी मजा ती ट्रॅक्टरच्या शेतीत जरा देखील मजा नाही. तुमचा मत यावरती काय तर कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळीनं असं आपला भात जोडून वगैरे झालाच आणि लगेच मग तो समोर तुमका दिसता तो कचरो काढूचो लागता. लगेच थोडा जरा झाला की लगेच काढूचो लागता, कारण नंतर मग सगळा निस्तारताना वाट लागतं, कारण पाऊस कधी येत तो सांगता येत नसता. त्याच्यामुळे पप्पाने लगेच आपला ज्या कचरो पडलेला तो लगेच साफ करू सुरुवात केल्यानी. कारण असं कचरो साफ केलो की मग वारेऊकसुद्धा खूप चांगला पडतं, म्हणजे लवकर होता. मग लगेच आईने जरा थोडे पेंडे दिल्या आणि लगेच होते तेवढे जरा मारून घेतला लवकर, कारण पावसाचं वातावरण देखील वाटत होता आणि थोडा वेळ पाऊस पडणारच होतो. म्हणून आम्ही लवकर आधी पहिला जे वारवून घेतला आणि भात जोडून घेतला आणि लगेच मग आता वारेऊक सुरुवात देखील करू. आधी हात मतलब लावून घेऊया. तर मंडळींनी शेवटचे 4-5 पेंडे रवलेले होते ते मारून घेतला आणि भात वारवतात कसं हे तुमका दाखवायचं होता. तर अशा प्रकारे भात वाढवला जातात. तर कमेंट करा, शेअर देखील करा आणि लिंक आपली जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.